दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन चालू आहे. यामध्ये भाग घेणारे युवक एखाद्या माथेफिरूसारखे बोलताना वागताना दिसत आहेत. या आंदोलनात अनेक पोलीस जखमी झाले आहेत. सार्वजनिक संपत्तीचे खूप नुकसान करण्यात आले आहे. आम्ही गाड्या फोडू, पोलिसांना मारहाण करू, सैनिकांचा अपमान करू, पंतप्रधान मोदींना त्यांच्या दिवंगत असणाऱ्या आईवरून शिवीगाळ करू, आमच्या उसळणाऱ्या रक्ताला जे वाटेल ते ते आम्ही करू आणि हे केले म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल होता कामा नयेत. तसे ते करण्यात आले तर आंदोलनाची नव्याने सुरुवात करू. त्याप्रमाणे आंदोलन नव्याने सुरूही करण्यात आले आहे. श्रीलंका, बांगलादेश, नेपाळमध्ये ज्याप्रमाणे युवकांची आंदोलने झाली तसे आंदोलन करून या देशातही अंधाधुंदी माजविण्याचा प्रयत्न आंदोलकांना करायचा आहे. सुदैवाने तो रोखण्यात आला आहे. संविधान सुरक्षित राहावे व त्यासाठी राज्यकर्त्यांना आमचा पाठिंबा आहे हे सूचित करण्यासाठी आज 30 जुलै रोजी रत्नागिरी शहरात नागरिकांच्या मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मारुती मंदिर येथील शिवपुतळ्याला हार अर्पण करून मिरवणूक काढण्यात आली. हा मूक मोर्चा होता. या वाटचालीत कोणीही कसल्याही घोषणा दिल्या नाहीत. यामध्ये भाग घेणाऱ्या अनेकांनी हातामध्ये सूचक असणारे फलक घेतले होते. आंदोलक कोणत्या चुका करीत आहेत आणि त्यांना आवर घालण्यासाठी सरकारी यंत्रणेने काय करायला हवे याविषयीचा तपशील या फलकांवर लिहिण्यात आला होता. या मोर्चात सुमारे 2000 ते 2200 एवढे लोक सामील झाले होते. दुर्दैवाने फार थोड्या एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच मुस्लिम नागरिकांनी यामध्ये भाग घेतला होता. आज पाकिस्तान, अफगाणिस्तानात मुस्लिम देशातील नागरिकांना कसे जिणे जगावे लागत आहे हे या समाजाला दिसत आहे. आपल्या देशात तशी निर्णायकी अवस्था येऊन चालणार नाही. मारुती मंदिरला सुरू झालेला मोर्चा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ थांबला. बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. शिवरायांच्या व बाबासाहेबांच्या पुतळ्याला विद्यार्थ्यांनीच हार घातला. देशात कायदा व सुव्यवस्था नांदणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ती शासनाची जबाबदारी आहे. शासनाने ती समर्थपणे पेलायलाच हवी. पोलीस व सैन्यदल त्यासंबंधित महत्त्वाची भूमिका पार पाडित असते. मोर्चाच्या अखेरीला सभा झाली. महाविद्यालयातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार मांडले. कॉकरोच जनता पार्टी दिल्लीमध्ये जो गोंधळ घालीत आहे त्यांना सरकारी यंत्रणेने योग्य धडा शिकवायलाच हवा. कायदा हातात घेऊन अंधाधुंदी माजविणे हा गुन्हा आहे. जंतर मंतरवरील आंदोलनाचे नेते शिस्तीऐवजी बेशिस्तीचे धडे देत आहेत. विद्यार्थ्यांना समाजाला भडकविण्याचे चुकीचे काम ते करीत आहेत. हा गुन्हा आहे. कायद्याचा बडगा वापरून त्यांना ताळ्यावर आणावेच लागेल. सरकारने ते काम करावे असे मत महाविद्यालयातून शिकणाऱ्या या मुलांनी मांडले. अखेरीला राष्ट्रगीत झाले व कार्यक्रम संपला. दिल्लीमध्ये आंदोलनाच्या निमित्ताने जो काही धिंगाणा चालू आहे तो देशभर पसरविण्याचे पाप काही नेते करीत आहेत. ही आग पसरून चालणार नाही. लोकशाही जिवंत राहायला हवी असेल तर नागरिकांनी सावध राहायला हवे. जंतर मंतरवरील आंदोलनासारखा तमाशा अन्य कुठे होणार नाही यासाठी समाजाने दक्ष राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या मोर्चामुळे रत्नागिरीतील नागरिक पुरेसे जागरूक आहेत याची जाणीव झाली. ही जागरूकता सर्वच बाबतीत दाखवली जाईल अशी आशा बाळगूया. धन्यवाद.